लॉग टेबल आणलेलं नाही, आणलाय ना? कसा यूज करायचा माहिती आहे? नाही, ठीक आहे सांगतो. मग काय करूया, आज प्रॉब्लेम घेण्याच्या आधी थोडीशी लॉग टेबलची प्रोसिजर सांगतो काय काय आहे ते. लॉग टेबल जरा दे बघू. हो, तुम्हाला या लॉग टेबल्समध्ये ना आता काय काय दिलेलं असतं. लॉग, अँटीलॉग अशा ज्या प्रकारचे आहेत. लॉग आहे, अँटीलॉग दिलेला असतो, नॅचरल साईन, कोसाईन, म्हणून लॉगचे असतात, स्क्वेअर्स आणि स्क्वेअर रूट्स असतात, आणि अजून एक असतो रेसिप्रोकलसाठी. हे 5 प्रकारचे तुम्हाला दिलेलं असतं. याच्यात पॉवर्स आणि रेसिप्रोकल्स वगैरे दिलेले असतात. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की याचा यूज कसा करायचा हे ॲक्च्युली बघायचं आहे. मग त्यासाठी काय करूया की लेट्स ट्राय टू फाइंड आउट. सो बिफोर गोइंग टू द प्रॉब्लेम्स, या ठीक आहे. आता काय करतात ॲक्च्युली लॉगॅरिथमिक जे आहेत त्याची रूल्स आहेत. काय आहेत? लॉग हे तुम्ही कुठे यूज करता? ज्यावेळी तुमचं मल्टिप्लिकेशन असेल. समजा ए इंटू बी या नंबरचं मल्टिप्लिकेशन असेल तर कसं लिहितात? लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी. लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी लिहितात. जर डिव्हिजन असेल लॉग ऑफ ए डिवायडेड बाय बी इज इक्वल टू लॉग ए मायनस लॉग बी. करेक्ट? हां. नंतर लॉग ऑफ ए रेस टू एन म्हणजे एची पॉवर समथिंग आहे. रेस टू हाफ असेल किंवा रेस टू क्यूब असेल तर लिहितात एन इंटू लॉग ऑफ ए. हे 3 फॉर्म्युले तुम्ही यूज करणार आहे. लॉग ए इंटू बी, लॉग ए प्लस बी आणि लॉग ए रेस टू एन इज इक्वल टू एन इंटू लॉग ए. हा फॉर्म्युला लिहून घ्या. 3 झालं. हे तुम्हाला 3 फॉर्म्युले यूज करायचे कशासाठी? लॉग काढण्यासाठी. मग आता काय करायचं आहे तुम्हाला की तुम्हाला काही नंबर्स आहेत त्यांची सांगतो काय काय करायचं आहे. समजा आपण काय करूया 5-6 कंडिशन्स कन्सिडर करूया. समजा तुमचा नंबर आहे 3527. याचा लॉग काढायचा आहे. नंतर सेकंड 35.27. नंतर तिसरा नंबर 3.527. ठीक आहे. मग चौथा नंबर घेऊया 0.2689 घ्यायचा. कन्सिडर करूया आपण का आपल्याला जास्त जात नाही काही. 0.26 इंटू 89. नंतर 5वा नंबर घेऊया 0.1582 आणि 6वा नंबर घेऊया 0.001331. याचे आपल्याला लॉग घ्यायचे. आता काय असतं की लॉग घ्यायला गेलं ना तुम्हाला कुठल्याही नंबरचा ज्यावेळी लॉग घ्यायचा असतो ज्यावेळी कुठल्याही नंबरचा लॉग घेता त्यावेळी त्याच्यात
2 पॉईंट्स असतात. कुठले? एक डेसिमल पॉईंट असतो आणि डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट हँड साईडला म्हणजे या साईडला तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स असतं. कॅरेक्टरिस्टिक्स असतं आणि त्या साईडला राईट हँड साईडला मेंटिसा असतो. कॅरेक्टरिस्टिक आणि त्या साईडला मेंटिसा. राईट हँड साईडला तुम्हाला काय असतो? मेंटिसा असतो. आता हे 2 गोष्टी कशावरून ठरतात सांगतो. हा कॅरेक्टरिस्टिक आहे ना कशावर डिपेंड असतो की तुमचा नंबरचा जो डेसिमल पॉईंट आहेत त्याच्या आधी किती डिजिट्स आहेत. सिग्निफिकंट डिजिट्स म्हणतो. तुमच्या डॉटच्या आधी किती सिग्निफिकंट डिजिट्स आहेत. आणि हा जो मेंटिसा आहे हा आपण काढणारा त्या लॉग टेबलचा यूज करू. सो आता पहिल्यांदा काय बघूया आपण सगळ्यांचे कॅरेक्टरिस्टिक डिफाईन करण्याचा प्रयत्न करू. मग कॅरेक्टरिस्टिक डिफाईन करताना काय करायला लागणार? पहिल्यांदा हे किती नंबर्स आहेत काउंट करायचे. 1 2 3 4. हे 4 नंबर्स आहेत. कुठं? या डेसिमल पॉईंटच्या आधी. आपला हा नंबर कसा लिहितो आपण? 3527.0. हां, मग आता या डेसिमल पॉईंटच्या आधी किती नंबर्स आहेत? 4 आहेत ना. हां, मग कॅरेक्टरिस्टिक लिहिताना लिहिणार 4 - 1 म्हणजे किती? 3. तुमची कॅरेक्टरिस्टिक किती लिहायची? 3 लिहायची. 3 नंतर डॉट टाकायचं. ठीक आहे. हां, इथं डेसिमल पॉईंटच्या आधी किती डिजिट्स आहेत? 2 आहेत. हां, मग कॅरेक्टरिस्टिक कशी डिफाईन करणार? 2 - 1 मग किती होणार? हे 1 पॉईंट. आता हे जे म्हणतो ना मी डेसिमल पॉईंटच्या आधी हे कसे पाहिजेत? ग्रेटर दॅन 1 पाहिजेत. 1 किंवा ग्रेटर दॅन 1 पाहिजेत तुमचे. 1 चालेल, 2 चालेल, 3 चालेल, 4 चालेल, कितीही चालेल, पण 0 असता कामा नये. जोपर्यंत ग्रेटर दॅन 1 आहे तोपर्यंत आपण ही मेथड वापरू शकतो. आता इथे किती आहेत? डेसिमल पॉईंटच्या आधी 1 आहे ना. 3 आहेत जो ग्रेटर दॅन 1 आहे. त्यामुळे म्हणू शकतो की याचं 1 आहे डेसिमल पॉईंटच्या आधी. मग याचं कॅरेक्टरिस्टिक 0 होतं. आता उरला प्रश्न यांचा. आता हे डिफाईन करताना एक करायचं. काय करायचं की आपण काय म्हणतो डेसिमल पॉईंटच्या आधी एक सिग्निफिकंट डिजिट पाहिजे. मग आता इथं आपल्याला काय करायचं? डेसिमल पॉईंटना एक साईडला या शिफ्ट करायचं. म्हणजे जर शिफ्ट करण्यासाठी आपल्याला एक सिग्निफिकंट डिजिट आली पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे इकडे शिफ्ट करायचं की ज्याद्वारे आपलं डेसिमल पॉईंटच्या आधी एक सिग्निफिकंट डिजिट आली पाहिजे. असं किती आपल्याला हलवायला लागेल म्हणजे सांगतो. आता फॉर एक्झाम्पल इथं कसं आहे? 0.2689. मग आपल्याला काय करायचं आहे की हा डेसिमल पॉईंट जर इकडे गेला तर आपलं 2 येतं. ठीक आहे. हां, म्हणजे 2 ही सिग्निफिकंट डिजिट आहे. मग आता किती प्लेसनं हलवल्यावर मिळतो आपल्याला इथं? 1. एक पोझिशन हलवल्यानंतर मग इथं लिहायचं 1 बार. काय लिहायचं? 1 बार. ही कॅरेक्टरिस्टिक झाली याची. नंतर इथे यायचं. हे काय झालं? 0.01582. आता इथं सिग्निफिकंट डिजिट येण्यासाठी किती आपल्याला हलवायला लागेल? 1 2. मग ह्याची काय येते? कॅरेक्टरिस्टिक्स 2 आणि वरती बार. इथे किती? 1 2 आणि हे 3. किती होणार सिग्निफिकंट डिजिट यायला? 3 मॅडम. 3 बार. चला या. हे झाले तुमचे काय झाले? कॅरेक्टरिस्टिक झाले. हे येतं लक्षात? काय केलं? कॅरेक्टरिस्टिक डिफाईन करता येतील ना. आता आपल्याला इथं काही अडचण येत नाही. अडचण इथंच असते. बाबा मोबाईलला पण सर्दी व्हायला लागली. कॅरेक्टरिस्टिक कशी डिफाईन करायचं कळलं? सर्दी आणि त्यात फॅन. ठीक आहे. कॅरेक्टरिस्टिक्स तर कळाल्या. डेसिमल पॉईंट्स करता येतील ना आता. हां, आता प्रश्न उरला मेंटिसाचा. मेंटिसासाठी काय करतात की तुमचं लॉग काढा. तो लॉग टेबल कुठं आहे? एक द्या इकडं मला. तुमच्याकडे आहे लॉग टेबल अजून? बॅक साईडला लॉग टेबल आहे? एक द्या कोणतं. शाबास. असो घ्या. आहे
लॉगॅरिथमिकमध्ये ना हे बघा तुम्हाला 3 प्रकारचे कॉलम्स असतात. हे तुमचे असे 3 कॉलम्स असतात. हे एक 2 डिजिटचं एक पहिला आहे कॉलम, त्यानंतर 0 to 9 मधले असे 9 कॉलम्स म्हणजे 10 कॉलम्स आहेत, आणि त्यानंतर मीन डिफरन्सचे 10 कॉलम्स आहेत. आता काय करायचं आहे तुम्हाला की या नंबर्सला ना तुमचे हे 4 डिजिट्स असणार आहेत. मोस्टली तुम्ही ज्यांच्याशी डील करणार आहे ना ते 4 डिजिटचा नंबर असणार आहे. मग काय करायचं की पहिल्या दोघांचा एक ग्रुप करायचा, नंतरचा एक नंबर आणि नंतरचा एक नंबर, असे एक एकचा कॉलम करायचा. काय करायचं लक्षात ठेवा, इथं 4 नंबर्स असणार आहेत. पहिल्या दोघांचा एक कॉलम करायचा, नंतर तिसऱ्याचा एक कॉलम करायचा आणि चौथ्याचा एक, असे 4 ह्याच्यात आपण डिवाईड करून घेतले. मग ज्यावेळी तुम्हाला याचा टोटल काढायचा असतो ना त्यावेळी काय करायचं, हा जो पहिला कॉलम आहे ज्याच्यामध्ये डिजिट्स आहेत ते दोन डिजिट्स आहेत 10, 11, 12, 15, 16 समथिंग, त्याच्यामध्ये 35चा नंबर शोधायचा. तुम्हाला इथं काय करायचं आहे 35ची जी रो आहे ह्याच्यामधले आता तुम्हाला नंबर सिलेक्ट करायचा आहे. 35 मधला हा 2 नंबरचा कॉलम म्हणजे हे 0, 1, 2 दिसते ना, 0, 1, 2 समथिंग, तो आणि 35ची रेंज कुठं मीट होते बघायचं. 5, 4, 6, 5ला होते ना मीट, तो झाला एक पार्ट तुमचा मेंटिसाचा. 5, 4, 6, 5 35चं सेकंड, आणि मेन डिफरन्समधला 7व्या नंबरचा रो, मेन डिफरन्समध्ये जो 7 नंबर दिला आहे वरती, किती आहे 9 आहे ना, हां तो इथं ॲड करायचा. मग किती होणार आहे, किती 9 + 5 14, 1 7 5 4 7 4. मग हा झाला तुमचा कॅरेक्टरिस्टिक. आता ज्यावेळी असे डिजिट्स येतील त्यावेळी पण सेमच करायचं आहे. हा डेसिमल पॉईंट नाही असं कन्सिडर करूया, आणि काय करायचं पहिल्या दोघांचा एक कॉलम, नंतर दुसऱ्याचा एक कॉलम, तिसऱ्याचा एक कॉलम. मग याची काय होणार तुमची 1.5474 येतं कॅरेक्टरिस्टिक. हा नंबर असा लिहितात, ह्याची सिमिलर 5474. ठीक आहे. आता प्रश्न उरला यांचा. आता हे काय झालं 0.2689. मग आता सिमिलर पद्धतीनं करायचं. काय करायचं, हे 4 नंबर्स आहेत ना त्यांचे 3 भाग पाडायचे. पहिल्या दोघांचा एक, 26चा एक, 8चा एक कॉली आणि 9चा एक. मग 26 बघा काय होतं आहे, 26चं 8, 26चं 8 किती आहे 4 to 8 1. आणि मेन डिफरन्स किती आहे 9चा 15. किती होणार आहे 694,296. म्हणजे तुमच्या ह्या टोटल नंबरचा काय झाला लॉग 4296. सिमिलरली इथं करायचं आहे आपल्याला 1582. 15चा 82 किती येतो बघा. हा कसं लिहिलं हे माहीत नाही ना. हां मग काय, हां हे 1 तो त्याचा कॅरेक्टरिस्टिक आहे, तो लिहितात तसं. आता या नंबरचं काढा बघू 15चं 82. लॉक टेबल काढा की काय सिंगमसारखं बसलाय ताणून. येत आहे, चांगली गोष्ट आहे. 15चं 82 किती होतं 19. आणि मेन डिफरन्स काय 6. मग हे 1988. 1988. लास्ट नंबरचं किती येतोय 1. आणि मेन डिफरन्स 3 म्हणजे 1242. ठीक आहे. हां आता
प्रॉब्लेम लिहिताना हा आपण घोळ कायम करतो. आपण लॉग टेबल काढतो, ठीक आहे, सगळं करतो कॅल्क्युलेशन, आणि नंतर अँटी लॉग काढायला विसरते. हे आपण कसं केलं, लॉगच्या याच्यामध्ये कन्वर्ट केलं हे सगळं. ह्याला परत आपल्याला आन्सरमध्ये अँटी लॉगमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता अँटी लॉगमध्ये कन्वर्ट करताना काय करायचं की कॅरेक्टरिस्टिकला लगेच हात लावायचा नाही, कॅरेक्टरिस्टिकला तसंच ठेवायचं. काय करायचं आपल्याला, हा नंबरकडे यायचा 5474. मग काय करायचं त्यासाठी, अँटीलॉगचं टेबल आहे बघा, अँटीलॉगचा बॅकसाईडला टेबल आहे. तिथं काय करतात, जसं आपण मगाशी हा मेंटिसा काढण्याचा प्रयत्न केला होता तसंच करायचं. फक्त काय इथं करायचं, 0.54 घ्यायचं. 0.54चं तुम्हाला 74 बघायचं. 0.54चं 74 बघायचं. म्हणजे हो ना 363527. दुसऱ्या नंबरचं बघताय, दाखव. समजा एखादा कुठला तर नंबर घेतला आपण, हे कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे लिहिता येईल ना. कारण समजा आपल्याकडे हा नंबर आहे 0.6971 आणि कॅरेक्टरिस्टिक समथिंग 2 दिली आहे. कॅरेक्टरिस्टिक समथिंग 2 दिली आहे. आता या नंबरला तुमचा अँटीलॉग काढायचा आहे. कसं काढणार आपण की पॉईंट मागाशी जसे आपण 4 नंबरचे 3 कॉलम्स केले होते ना, सेम करायचं. 0.69चा एक कॉलम करायचा, 7चा एक कॉलम करायचा, 1चा एक कॉलम करायचा. मग आपल्याला काय चेक करायचं आहे, 0.69चा पहिल्यांदा 7th कॉलमचं इंटरसेक्शन काढायचं आपल्याला. 0.69चं किती, 7th, मग किती येते 4977. हा 4977 आणि प्लस मेन डिफरन्स किती आहे 1 ना. हां, मग हे 4978. ठीक आहे, हे आपला अँटीलॉग आला. आता इथं डेसिमल पॉईंट डिफाईन करण्यासाठी काय करायचं, हा 2 आहे ना कॅरेक्टरिस्टिकमध्ये, ह्याच्यामध्ये +1 करायचं, ह्याच्यामध्ये +1 करायचा. आणि तो कुठून, या साईडवरून, आपला लेफ्ट हँड साईडवरून 3ऱ्या डिजिटला, म्हणजे 1 2 आणि हे 3. हा झाला तुमचा अँटीलॉग. कशाचा, याचा 497.8. हे लक्षात आलं आहे ना. अशाच प्रकारे अँटीलॉग काढायचे. आता जेव्हा तुम्ही ॲडिशन करायला जाल, लॉग A, लॉग B, लॉग C समथिंग, त्यावेळी हा जो नंबर आहे ना bar2, bar3, हे कसं -2, -3 म्हणून कन्सिडर करायचे. -2, -3, -4, म्हणजे जसे मायनस नंबर्स आहेत तसे कन्सिडर करायचे आणि तसे ॲडिशन करायचे आहे तुम्हाला. येईल ना लक्षात. लॉग टेबल काढता येईल ना, वापरता येईल. जरा अवघड पडेल पण हरकत नाही आहे, होऊन जाईल प्रॅक्टिस केली की. कॅरेक्टरिस्टिक्स कसे काढायचे लक्षात आलं आहे ना. काय लिहून द्यायला पाहिजे, येईल ना. इथं फक्त जरासा अवघड पडेल, हा आपण काढू शकतो, काय अडचण येत नाही त्याची. प्रश्नही ह्यांचा असतो. ठीक आहे. हां, सो आणि ह्याची एक छोटी ट्रिक, इथं जेवढे 0 आहेत ना ह्याच्यामध्ये +1 ॲड केलं की तुम्हाला हा कॅरेक्टरिस्टिक मिळून जाईल. एकही 0 नसेल तर bar1, इथं 1 0 असेल तर bar2, 2 0 असेल तर bar3. असे छोट्या छोट्या ट्रिक्स लक्षात ठेवा काय. ठीक आहे. अजून आपण आता प्रॉब्लेम्सकडे येऊया. वापरता येईल ना कंपल्सरी. हां, ठीक आहे. सो आपल्याला काय बघायचे आता, प्रॉब्लेम्स बघायचे. कुठला, इलेक्ट्रोस्टॅटिकचे. काय लिहा प्रॉब्लेम. Two small spheres two small spheres two small spheres two small spheres 18 centimeters
18 centimeters apart, 18 centimeters apart have 18 centimeter apart have equal negative charges, equal negative charges and repel each other with the force 6 into 10 raised to minus 8 Newton. 6 into 10 raised to minus 8 Newton. Find the total charge. Find the total charge on both sphere. Find the total charge on both sphere. मग आता गिवन काय काय दिले सांगा. प्रॉब्लेममध्ये काय काय सांगितलं गिवन. काय 18 सेंटीमीटर काय. हां 18 सेंटीमीटर अपार्ट म्हणजे काय दिलं आहे. आर दिलं आहे तुम्हाला. दोघांमधलं डिस्टन्स 18 सेंटीमीटर. नंतर काय दिलं आहे पुढे. काय दिलं आहे. फोर्स दिला आहे. तो किती आहे. हां काय आहे कशात आहे. न्यूटनमध्ये. आता हे कशात आहे. SI युनिटमध्ये आहे आणि हे CGS मध्ये. मग ह्याला सर्वात पहिला युनिट कशात कन्वर्ट करायचं आहे. SI मध्ये करायचं. एक वाईला एक सातारला असलं चालणार नाही. इथं डायरेक्टली ह्याला कशात कन्वर्ट करा. मीटरमध्ये कन्वर्ट करा. मग आता काय होणार. 18 इंटू 10 रेस टू मायनस 2 मीटर आहे ना ध्यानात. कसं 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती. 10 रेस टू मायनस 2 मीटर. किंवा इन शॉर्ट आपण असंही म्हणतो 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर म्हणजेच 10 रेस टू 2 मीटर. म्हणून आपण 1 मीटर लिहिताना म्हणतो 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 रेस टू मायनस 2 मीटर. मग आता प्रश्न उरला फॉर्म्युलांचा. ठीक आहे. काय विचारले त्यांनी. फाइंड द टोटल चार्ज म्हणजे दोन्ही स्पिअर्सचा मिळून किती चार्ज होतो हे विचारलं त्यांनी. टोटल चार्ज म्हटलं. मग आपल्याकडे ना काय आहे. ठीक आहे. आपल्याकडे फोर्स आहे डिस्टन्स आहे आणि आपण Q1 Q2 तर काढू शकतो. आता तिथं अजून एक कंडिशन दिली आहे. हॅव्हिंग इक्वल चार्ज अपार्ट हॅव्हिंग इक्वल चार्ज असे एक कमेंट केली आहे ना आपण. मग इथं काय होणार. दोन्ही स्पिअर्सवर चार्जेस तुमचा Q1 इक्वल टू Q2 येणार आहे. मग आपला फॉर्म्युला काय आहे की आपल्याला इथे कुठला वापरायचा आहे. कुलम्स लॉ वापरायचा आहे. कारण की तुम्ही काय म्हटलं की दोन चार्जेस आहेत आणि ते एकमेकांपासून रिपेल होत आहेत म्हणजे तुमची कुलम्स लॉची कंडिशन इथे यूज केली आहे. मग ही काय होते 1/4πε0 इंटू Q1 Q2 बाय R². ठीक आहे. मग आता Q1 Q2 इक्वल आहेत हे तर आपल्याला माहिती आहे. फॉर्म्युला लिहायचा एक्झाम्पलमध्ये जेव्हा तुम्ही सोडवता त्यावेळी फॉर्म्युला कंपल्सरी पाहिजे तुमचा. नाहीतर अचानक कुठनं उगवलं असलं काही नको आहे तिथं. ठीक आहे. F इज इक्वल टू Q1 इक्वल टू Q2 झालेला आहे. मग काय होणार 1/4πε0 Q² बाय R². ठीक आहे. आता काय करूया आपण की ही व्हॅल्यू किती आहे 1/4πε0 ची तुम्हाला मी ऑलरेडी दिलेली आहे. किती आहे 1/4πε0 ची व्हॅल्यू किती आहे सांगा. 1/4πε0 रिलेटिव्ह परमिटिव्हिटीच्या वेळी दिला आहे. नाईन इंटू 9 1/4πε0 ची व्हॅल्यू डायरेक्टली टाकायची आहे. उगाच शोधत बसा नाही ε0 काय. 1/4πε0 ची व्हॅल्यू 9 इंटू 10⁹ आहे. इंटू Q² डिवायडेड बाय R किती आहे 18 आहे ना. मग 18 इंटू 10⁻² होल². ठीक आहे. आता ह्याची काय करूया ह्या सगळ्या टर्म्स या साईडला घेऊन जाऊया. मग
फक्त आपल्याला आता पहिल्यांदा काय फाइंड आउट करायचं आहे, क्यू तरी फाइंड आउट करू, मग बघू टोटल चार्जचं काय काय भानगडी आहे. मग हे 6 × 10⁻⁻8 इंटू 18चा स्क्वेअर आहे ना, 18 × 18 × 10⁻². आता हे 10⁻²चा 2 आहे, म्हणजे कसं a⁻m⁻nचा फॉर्म्युला तर यूज करायचा आपण. मग हे काय होणार डायरेक्टली a⁻m m, बरोबर की नाही. हां, a⁻nm असं लिहिता येतं आहे. मग हे काय झालं 10⁻²चा 2 झाला, मग हे 10⁻⁴. ठीक आहे. हां, डिवायडेड बाय 9 × 10⁻⁹. ठीक आहे. हां, आता कसं आहे, हा आणि हा पार्ट आपला कॅन्सल होऊ शकतो, काही अडचण नाही आहे. फक्त काय करूया आधी, ह्या सगळ्या पॉवरच्या ज्या टर्म्स आहेत त्या जरा एका साईडला नेऊन ठेवूया कुठं तर. मग हे काय होणार 6 × 18 × 18 डिवायडेड बाय 9 × 10 ऑफ हे किती आहे -8. हे किती आहे -4. आणि हे 10⁻9 आहे. वरती गेल्यावर काय होणार 10⁻⁹. हां, ठीक आहे. हे राहू दे असंच, याला नंतर बघूया. आता प्रश्न आला यांचा. आता 9ने ह्याला भाग जाऊ शकतो ना. हां, मग काय होणार हे 6 × 2 × 18 × 10⁻². हे -8 -4 आणि हे -9 किती होणार -21. 8 × 4 12 × 9 21. नंतर आता हे तरी गुणाकार करता येईल ना. काय होणार हा, करा की आता गुणाकार. हां, 12 × 18 × 10⁻⁻21. हा गुणाकार किती येतो सांगा 12 × 18चा. 2 × 10⁻⁻21. त्याच्यामध्ये स्क्वेअर रूटचं आहे का बघ जरा लॉग टेबलमध्ये. असतंय, होय मलाही माहिती आहे. स्क्वेअर रूटचं काढा त्याच्यात. काढलात 2 डिजिटचं 1 to 10 आहे, 10 to 100च्या बाबतीतलं. स्क्वेअर रूटमध्ये 2 पार्ट्स असतात, एक 1 to 10चा एक पार्ट आहे आणि 10 to 100चा एक पार्ट आहे. आता काय करायचं आपल्याला की हा जो नंबर आहे ना याला थोडंसं कन्वर्जन करायला लागेल, त्याशिवाय आपल्याला ह्याचा स्क्वेअर रूट काढता येत नाही. मग काय करायचं डायरेक्टली की हा 10⁻⁻1 आहे तो इथे यूज करूया आपण. आता हा डेसिमल पॉईंट इथं आहे आपला, कसा आहे 216.0. मग हा 10⁻⁻1 आपण यूज करूया इथं. मग काय होणार हे 21.6 काय होणार, हा डिजिट इकडे येणार आहे, तुमचा एक डिजिट इकडे येणार. काय करतोय लक्षात येतं आहे. हा -1 इथला यूज केला त्यामुळे हा डिजिट इकडे एक सरकणार. मग हे 21.6 × 10⁻⁻20 हे Q² झालं. आता स्क्वेअर रूट काढताना काय करायचं 21चं 6 बघायचं आहे तुम्हाला. आता मी हे का केलं, कारण की तुम्हाला स्क्वेअर रूट घ्यायचं याचं. हां, स्क्वेअर रूट घ्यायचं असल्यामुळे 10⁻² ही तुमची कायम इव्हन पाहिजे, कायम इव्हनच ठेवायची. पॉवर जी आहे 10⁻²ची ते जर तुम्हाला स्क्वेअर रूट काढायचं असेल तर कंपल्सरी तुमची ती इव्हनमध्ये पाहिजे, ऑडमध्ये चालणार नाही. मग आता हे किती होतं सांगा 21.6चा स्क्वेअर रूट 21चं 6 नंबरचा 4.1 पॉईंट कसं काय ग, कशात बघायलास तू. सिम्पल आहे ना. आता हे 2चा स्क्वेअर किती येतोय 4, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25. मग आता 21 पाहण्यासाठी असा कसा येणार 4. हां, काय असं काय 5चा वर्ग 25 असतोय, 4चा वर्ग 16. मग हे 4 आणि 5च्या मध्ये कुठं तर पाहिजे ना 21 म्हटल्यावर 21 पॉईंट समथिंग म्हटल्यावर. आधी काय करा एवढं लिहून घ्या, मग आन्सर सांगतो. Q = किती हे एवढं लिहून घ्या, कारण आता इथं बसणार नाही फळ्यावरती.
21चा 6 अँटीलॉग लॉगमध्ये नाही, स्क्वेअर रूटमध्ये 1 to 10 to 100च्या ह्याच्यात. हे एवढं लिहून घ्या, मग क्यू सांगतो. झालं. आपल्याला आता काय काढायचं, स्क्वेअर रूट काढायचं. स्क्वेअर रूट काढायच्या दोन पद्धती आहेत. एक जर तुम्हाला लॉग टेबल ऑलरेडी दिला असेल तर क्यू वरून आपण डायरेक्टली फाइंड आउट करू शकतो. किती होता तो, 4. किती होता रे, 4.648 इंटू 10⁻⁻10. हा एक असू शकतो. किंवा दुसरी मेथड अशी आहे, जर तुम्हाला लॉग टेबलमध्ये दिलं नसेल ते काय करायचं की तुमचा जो नंबर आहे 21.6 त्याचं काय करायचं, 1/2 स्क्वेअर रूट काढतो ना आपण, 1/2 इंटू लॉग ऑफ 21.6 काढायचं. सर काय करायचं, 1/2 इंटू लॉग ऑफ 21.6 म्हणजे किती होतं आहे, हे 1 पॉईंट डिवायडेड बाय किती होतं ते 21चा 6 किती होतो, हां लॉग 21चा 6 लॉग किती होतो, 4 पॉईंट कुठला रे, 4 हां 21चा 6 किती येतो लॉग 33 तेवढं 3340 हां हां ठीक आहे. हे कॅरेक्टरिस्टिक 1 का आली, लक्ष द्या इकडं, आता लय झालं. हां कॅरेक्टरिस्टिक किती आली, डेसिमल पॉईंटच्या आधी किती डिजिट्स आहेत, 2 आहेत. मग इथं 1 आलं, हे 1.3345 डिवायडेड बाय 2 करायचं आणि मग फाइंड आउट करायचं आहे. मग हे किती होणार, 0.6 बेसक 12 13 पुन्हा 6.6 म्हणजे 1 2 होणार, 1 4 होणार आहे. कॅरेट डिवायडेड 1 किंवा बेसाती 14 4 बे 2 4 आणि बे 5 10. आता हे काढताना काय करायचं की आपल्याला 4 डिजिट्सपर्यंत पाहिजे. जर 5वा डिजिट आपला 5 4 असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर डायरेक्टली 1 ॲड करायचं आणि हे कॅन्सल केलं तरी चालेल. आणि मग याचा अँटीलॉग घ्यायचा आहे तुम्हाला 0.66चा 73. कॅरेक्टरिस्टिक आणि कॅरेक्टरिस्टिक ॲड केली म्हणजे मिन डिफरन्स ॲड केला, मग तो पाहिजे की त्याच्यात टोटल अँटीलॉग काढायचा म्हटलं 4648 आणि डिफरन्स कसं देणार, ह्याच्या आधी किती आहे 0 आहे त्यामुळे इथं +1 अँटीलॉग घेताना येणार एका डिजिटच्या इथं. हा 0 असल्यामुळे ह्याच्यात +1 ॲड केला आणि तो इथे घेतला 4.648 समथिंग. आता हा झाला तुमच्या एका चार्जवरचा नंबर. हा एका स्पिअरवरचा चार्ज आहे. काय करायचं तुम्हाला, टोटल चार्ज काढायचं आहे दोन्ही स्पिअर्सवरशी मिळून. मग टोटल चार्ज कसं लिहिणार, टोटल चार्ज इक्वल टू Q + Q आणि दोन्ही नेगेटिव्हली चार्जड आहेत त्यामुळे आपण इथं लिहिणार डायरेक्टली बाहेर मायनस आहे. मग हे होणार -4.648 इंटू 10⁻⁻10 प्लस 4.648 इंटू 10⁻⁻10 किती होणार आहे टोटल, करा ॲडिशन आणल्या किती येत आहे 8 8 16 कॅरी 1 8 8 16 कॅरी 1 4 4 8 1 9 6 6 12 कॅरी 1 4 4 8 1 9 9.296 मायनस इंटू 10⁻⁻10 टोटल चार्ज झाला हा तुमचा. बुकमध्ये थोडंसं चुकलेलं आहे पण आपला असा आन्सर येतं. लिहा. मग जरा एक मोठा प्रॉब्लेम घेऊया. स्क्वेअर रूट कसं काढायचं कळालं आहे ना, 1/2 इंटू लॉग घ्यायचं और समथिंग डायरेक्टली
स्क्वेअर रूटचं टेबल अवेलेबल असेल तर त्याप्रमाणे ॲडजस्ट करून घ्यायचं. हां पेपरला देणार ना, पण नवनीतचा आहे तसा वापरायला देणार नाही कोण. जस्ट लॉग आहेत त्याच्यातच तेच देणार तुम्हाला. लॉग्स, अँटीलॉग, कोसाइन कोसाइन साइन सॅट ज्याचे आहेत तेच देणार. हां बोर्डाच्या पेपरला देतात ते, 11च्या पेपरला तुमच्या कॉलेजवर आहे. पण एक आहे तुम्हाला जो नवनीतचा जसा आहे तो वापरायला देणार नाहीत कोण. नवनीतमध्ये बरेच फॉर्म्युले आहेत त्यामुळे ते वापरायला देणार नाहीत तुम्हाला कोण. हां ज्याच्यात फक्त लॉग, अँटीलॉग आणि एवढंच आहे, फॉर्म्युला नाहीत तो चालून जाईल एक वेळ. झालं. सो नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या. थ्री चार्जेस, हा जरा मोठा प्रॉब्लेम आहे. 3 charges of 2 microcoulomb, 3 charges of 2 microcoulomb, 3 microcoulomb and 4 microcoulomb are placed at a points A, B, C, at points A, B, C respectively are placed on points A, B, C respectively. Determine the force on A due to other charges. ही डायग्राम अशी आहे, दाखवतो. काही इन्फो यांनी ह्याच्यामध्ये दिलेली नाही आहे, प्रॉब्लेममध्ये दिली नाही, ती डायग्राममध्ये दिली आहे. म्हणजे दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे, डायग्राम कशी दिली आहे बघा. बॉयज काय चाललंय, मागं काय चाललंय रे. ही अशी इन्फो आहे. प्रॉब्लेम संपलाय लिहून. हां हे बघा असे तुम्हाला आहेत चार्जेस. कसे आहेत, राईट अँगल ट्रायंगलच्या कॉर्डिनेट्स वर्टॅसेसला ठेवलेले आहेत. ए, बी, सी. एला कुठला आहे +2 मायक्रोकुलम चार्ज, बीला +3 मायक्रोकुलम चार्ज आणि ह्याला सीला +4 मायक्रोकुलम चार्ज. आणि ए आणि बीमध्ये डिस्टन्स किती आहे, 4 सेंटीमीटर. बी आणि सी मध्ये डिस्टन्स 3 सेंटीमीटर. आता उरलेलं इन्फो काढायचं आहे. कुठलं, ही साईड किती आहे फाइंड आउट करायची. आधी ही डायग्राम काढाय, ही लागणार आहे आपल्याला, कारण ही आपल्याला एक्झाममध्ये म्हणजे ह्याच्या प्रॉब्लेममध्ये आहे. हा अँगल तुमचा थीटा आहे असं कन्सिडर करूया. प्रॉब्लेममधली डायग्राम आहे, काढा पेनानं, काय बिघडत नाही. जास्त खाडाखोडाना नाही, एवढी थोडीशी मोठी काढा.
झालं? ठीक आहे. आता काय करायचं आहे तुम्हाला की गिवन काय काय आहे वगैरे आपण लिहूच. आता काय करूया, पहिल्यांदा आपल्याला फोर्सेस कसे आहेत ते बघून घेऊ. मग त्यासाठी काय करायचं की आपल्याला कशावर काढायचं आहे, पॉईंट एवर फोर्स काढायचा आहे. करेक्ट, पॉईंट एवर फोर्स काढायचा आहे. मग आता दोन्हीकडे कसे आहेत, प्लस साईन्स आहेत. हां, मग आपल्याला पॉईंट एवर फोर्स काढायचा ना. मग हा जो अंगठा आहे तो पॉईंट एवर ठेवायचा आणि हे दोन्ही कसे चार्जेस आहेत, पॉझिटिव्ह आहेत ना. मग हा अंगठा कुठं पडणार आता, बीच्या ऑपोजिट डायरेक्शनला. कसं पडणार आहे, बीच्या ऑपोजिट डायरेक्शन. मग हा फोर्स कसा ॲक्ट होणार, या डायरेक्शनला. जसा तुमचा चार्जेस आहे त्याच्यानुसार तुमच्या अंगठ्याची डेफिनेशन ठरणार. आता इथं कसं झालं आहे, इथं तुमचा दोन्हीकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्यामुळे बीच्या अपोजिट साईडला पडणार आहे आपला फोर्स. नंतर सिमिलरली ए आणि सी मधला पण फोर्स बघावा लागणार आहे आपल्याला. काय करायचं, आपण अंगठा एच्या जागी ठेवायचा. आता हे दोन्ही कसे आहेत, प्लस प्लस आहेत. मग हे कसे पडणार, अवे, तुमच्या सी पासून ऑपोजिट डायरेक्शनला अंगठा पडणार. आता मग तुमचा रिझल्टंट फोर्स कसा होणार, असा डिफाईन होतो. आणि हे कसे आहेत, दोन्ही ऑपोजिट ट्रायंगल्स आहेत, त्यामुळे हा अँगल देखील किती होतो, थीटा. ठीक आहे. हां, इथं आपल्याला काय यूज करायचं आहे, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काय म्हटलं होतं आपण, एखाद्या पॉईंटला रिझल्टंट फोर्स जो येणार आहे, एखाद्या पॉईंटला दोन चार्जेसमुळे रिझल्टंट फोर्स येतो, त्याचं काय असतं, इट्स अ वेक्टर सम ऑफ द फोर्सेस. इज वेक्टर सम ऑफ फोर्सेस. त्यामुळे ती आपल्याला कन्सेप्ट इथे यूज करायची आहे. मग त्यासाठी काय लागेल की पहिल्यांदा दोन्ही चार्जेसमुळे, हे दोन्ही इंडिव्हिज्युअल चार्जेस आहेत ना, +3 मायक्रोकुलम आणि +4 मायक्रोकुलममध्ये, या दोन्ही चार्जेसमुळे कसा फोर्स पडतो, किती फोर्स पडतो, हे इंडिपेंडंटली फाइंड आउट करायचं आहे. काय करायचं आहे, इंडिपेंडंटली फाइंड आउट करायचं आहे. आणि लास्टला दोघांचा आपल्याला रिझल्टंट फोर्स काढायचा आहे. कशाचा यूज करून, वेक्टर समेशनचा यूज करून. तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे, F². मग तो फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. मग आता 3 सेक्शन्स काय काय झाले, पहिल्यांदा गिवन, नंतर तुमच्या बी चार्जमुळं +3 मायक्रोकुलम चार्जमुळे किती फोर्स ॲक्ट होतो, सेकंड पार्टमध्ये +4 मायक्रोकुलममध्ये किती चार्जमुळे किती फोर्स ॲक्ट होतो, आणि लास्टमध्ये दोघांची ॲडिशन करायची. हे लक्षात आलं ना. मग आपला पहिल्यांदा काय करूया, गिवन देऊया. गिवन काय काय आहे, ए बी किती आहे तुमचा, 4 सेंटीमीटर. ठीक आहे, हे ए आणि बी मधलं डिस्टन्स आहे. नंतर बी सी किती आहे, 3 सेंटीमीटर. नंतर ए वरचा चार्ज किती आहे तुमचा, 2 मायक्रोकुलम एवढा चार्ज आहे ए वरचा. नंतर बी वरचा किती चार्ज आहे, 3 मायक्रोकुलम. आणि सी वरचा चार्ज किती आहे, 4 मायक्रोकुलम. आता काय करायचं तुम्हाला की आपण जे आता डील करणार आहे ना, ते मोस्टली आपण कशाशी डील करणार आहे, तर SI सिस्टीममध्ये डील करणार आहे. का, कारण की आपण जो 1/4πε0 घेतला आहे ना, तो कशासाठी आपला SI युनिटमध्ये आहे. कसं आहे, SI युनिटमध्ये ऑलरेडी सगळा घेतलेला आहे तो. मग आपल्याला ऑलरेडी SI युनिटमधली जर व्हॅल्यू असली तर ह्याचं कन्वर्जन करणं जास्त बेटर आहे, रादर दॅन त्याला CGSमध्ये कन्वर्ट करण्यापेक्षा. कारण आपल्याला डायरेक्टली ही आपण व्हॅल्यू घेतली आहे, परत आणि सगळं चेंजेस म्हटलं तर हे बरंच मोठं होईल. सो बेटरली काय करूया, आपण या सगळ्यांना CGSमध्ये कन्वर्ट करून घेऊ. मग आता ए बी किती होणार, आणि बिफोर गोईंग टू दॅट, हे डिस्टन्स किती येईल, AC. हे कसं आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. हा कसा आहे, 4 आहे, हा 3 सेंटीमीटर आहे. मग हे डिस्टन्स किती होईल, AC. राईट अँगल ट्रायंगलचं हायपोटेन्यूसला कसं लिहितात, अरे बापरे, पायथागोरस थेरम झालं नाही का, मग काय येतो, हां हां, AB² + BC². ठीक आहे. मग AC = किती होणार, √AB² + BC². मग आता कसं होणार हे, AC = √. AB किती आहे, 4 सेंटीमीटर.
म्हणजे 4चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर, मग हे किती होणार 16 प्लस 9 √25. आता 65 ना, कशात आहे सेंटीमीटरमध्ये आहे. ठीक आहे. आता सगळ्यांना काय करूया आपण SI मध्ये कन्वर्ट करून घेऊ टोटली. मग 4 सेंटीमीटरचं किती होणार 4 × 10⁻². 3चं काय होणार 3 × 10⁻². नंतर 2 मायक्रोकुलमचं कसं होतं 2 × 10⁻⁻6. ह्याच्या आधी मी दिलं आहे तुम्हाला कन्वर्जन सगळं दिलं आहे की नाही, मिली मायक्रो नॅनोमध्ये ॲमस्ट्रॉंगमध्ये इनिशियल लेक्चरला दिले असतील सुरुवातीच्या ग्रॅव्हिटेशनच्या वगैरे. असो घ्या, आता नसलं तर परत एकदा देऊया, काय अडचण नाही आपल्याला. चला असू द्या, लक्ष द्या आता इकडं, नंतर शोधते, आता राहू दे नंतर शोधा. 3 मायक्रोकुलमला कसं लिहितात की 3 × 10⁻6 कुलम आणि AC = 5 × 10⁻² सेंटीमीटर. आणि 4 × 10⁻6 कुलम. आधी काय करा, हे गिवन तेवढं लिहून घ्या, AC पर्यंत फाइंड आउट करा, मग आपण पुढे जाऊया. झालं मग लिहा, शाबास. पत्रावळ्या द्या रे त्याला, लिहू दे जरा काय तर. हे दिसतंय नीट की थोडं खोडून पुढे लिहू दे. लिहा पटपट, बरेच म्हणजे अजून बरेच प्रॉब्लेम आहेत शिल्लक. हा जरा एक्स्ट्रा मोठा प्रॉब्लेम आहे. झालं, रब करूया. हे इक्वेशन बरंच मोठं होणार आहे आपलं. मग आपली डायग्राम कशी होती ॲक्च्युली, टू कॉलम 3 मायक्रो आणि 4 मायक्रो होते, हे 3, 4 आणि 5 करेक्ट ना. 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर. ठीक आहे. आपल्याला आता काय करूया की पॉईंट ए वरचा ना, ए वरती फोर्स काढायचा आहे. मग त्यासाठी पहिल्यांदा काय करूया आपण की या चार्जमुळे पॉईंट चार्ज बीमुळं पहिल्यांदा एवर किती फोर्स होतो हे काढू. करायचं आहे, काय करायचं आहे, बी वरनं एवर किती फोर्स ॲक्ट होतो हे आधी बघूया. मग पहिली केस, फोर्स ॲक्टिंग ऑन ए ड्यू टू बी, कसं लिहिणार 1/4πε0 × Q1 Q2/r². ठीक आहे. हां, आता आर हे डिस्टन्स झालं, Q1 Q2 हे तुमचे चार्जेस झाले. सो 1/4πε0 ची व्हॅल्यू 9 × 10⁻9 झाली. नंतर Q1 किती येतं 2 मायक्रोकुलम आहे, म्हणजे इन शॉर्ट 2 × 10⁻6 करेक्ट. हां, नंतर हा किती आहे 3 मायक्रोकुलम आहे, म्हणजे 3 × 10⁻6 डिवायडेड बाय, काय करायचं आपल्याला, डिवायडेड बाय आर. आर किती आहे दोघांमध्ये 3 सेंटीमीटर आहे करेक्ट. हां, मग 3 × 10⁻²² त्यांना मीटरमध्ये कन्वर्जन केले ना आपण फायनली. ए किती आहे, AB 4 आहे का, आणि हे 3 आहे. ठीक आहे. मग आता हे होणार 4. चार्जेस बरोबर आहेत ना. ठीक आहे.
आता काय करायचं आहे आपल्याला, काय करूया, हे सगळे आधी जे आपले नंबर्स आहेत ते नंबर्स एकत्र लिहून घेऊया. म्हणजे हे 9 × 2 × 3 डिवायडेड बाय 4. हां इंटू आता हे सगळे नंबर्स 10⁻⁻⁶, 10⁻⁻2 आणि हे. मग आता हे काय होणार, 4चा स्क्वेअर आहे ना, 4 × 4 आहे. नंतर हा 10⁹ काय करूया, पहिल्यांदा पॉवर सगळ्या एकत्र लिहून घेऊ. 10⁹, 10⁻⁻6 आणि हे 10⁻⁻6 आणि हे किती आहे, 10⁻⁻2चा स्क्वेअर आहे म्हणजे 10⁻⁻4 येणार. वरती आल्यावर तो होतोय +4. हे तुम्हाला लक्षात येत आहे ना मी काय कलर इथं. परत हे कुठून आला असा सवाल नको आहे आपल्याला. ठीक आहे. हां मग आता हे जस्ट सॉल्व करायचं आपल्याला. आता किती होणार, मी काय काय होईल इथं, 2×6 किती होते हे सांगा, हळू न्यूमरेटर सांगा पहिल्यांदा. हां चला तुमच्यासाठी सिम्पलच करूया आपण. काय होणार आहे, 9 अरे एवढं तरी सांगा, 10पर्यंतचे पाठ झालेत की नाहीत. आणि हे किती, 2 × 4 8. हे राहू दे असंच. आता हा प्रश्न ह्याचं किती येतं आहे, 9 - 6 - 6 + 4 किती होणार आहे, काय 9 × 4 13. पहिल्यांदा जे प्लस सम आहे तिथल्या त्या सगळ्या एकत्र घेऊ. म्हणजे 13 आणि -6 आणि -6 किती होतं आहे, 12. काय शोध लागल्यागत चाललं आहे तुमचं. हां आता 27 / 8 करा, किती होतं आहे बॉयज, लक्षात आहे इकडं. 27 / 2 8 किती करा, आवरा किती येतं आहे, हे लिहून घ्या आणि सांगा बघू. 27/8 किती येतं आहे, हां 3.37 इंटू हे किती होणार, हे किती होणार, म्हणजे जस्ट 10 होणार ना. हां मग हे किती होणार, 33.7. काय होणार, 10 ने मल्टिप्लाय केल्यावर हा डेसिमल नंबर इकडे जातो. मग ही टोटल टर्म काय होणार, 33.7. इथपर्यंत घ्या लिहून आणि युनिट कंपल्सरी लिहा. आणि 24 33 24 6 8 7 54 40 8 5 40. शेवटचं डिजिट कुठं घालवलंस रे यातलं. हा नंबर फुल्ली डिवायडेड आहे, 33.75 न्यूटन येते. 5 राहिला की मागचा. 3 × 8 = 24 3 30 उरतं, 8 × 24 परत किती होणार मग 6 60 8 56 नंतर 5 8 5 40. लिहून घ्या तेवढं. एवढं तरी पटपट करा रे, हे तरी नीट येऊ दे की तुमचं, लॉग राहू दे. हां 10 की तो इथं राहू दे, इथलं कॅल्क्युलेशन उरकू दे, मग हे पटपट लिहिता येईल. वर खाली बघायची गरज नाही. मग झालं. हा झाला कसा, फोर्स ॲक्टिंग ऑन ए ड्यू टू
बी. आता काय काढायचं आहे, फोर्स ॲक्टिंग ऑन ए ड्यू टू सी फाइंड आउट करायचं आपल्याला. मग त्यासाठी काय करायला लागेल, हे पहिल्यांदा खोडावं लागेल. झालं नाही लिहून. सो काय होणार, 1/4πε0ची व्हॅल्यू 9 × 10⁹ ठीक आहे, ए ड्यू टू सी. हां आता Q1 किती आहे इथं बॉयज, Q1 किती आहे इथं, हां ए वरचा चार्ज किती आहे लिहिला आहे ना रे प्रॉब्लेम, 2 मायक्रोकुलम म्हणजे 2 × 10⁻³ नंतर सी वरचं चार्ज किती आहे 4 मायक्रोकुलम ना, म्हणजे कसं लिहिणार 4 × 10⁻6 डिवायडेड बाय आर किती आहे दोघांमधलं 5 म्हणजे 5 × 10⁻² होल स्क्वेअर. करेक्ट. हां सो पहिली टास्क काय, हे सगळे नंबर्स पहिल्यांदा एकत्र घ्यायचे. मग हे 9 × 2 × 4 डिवायडेड बाय 5 × 5 आणि नंतरचा पार्ट काय आहे की पॉवर्स ज्या आहेत त्या सगळ्या एकत्र लिहायच्या. मग हे होणार 9 - 6 - 6 आणि हे -4 का, हे 10⁻²चं आहे, सॉरी +4 होणार इथं, 10⁻²चा स्क्वेअर 10⁻4 आणि हा वरती गेल्यावर 10⁻+4. मग आता प्रश्न आला ह्याला सोडवायचा. बोल, सोडवलास, चांगली गोष्ट आहे. बाकीच्यांनी हे किती होणार, 9 × 8 किती होत आहे, 9 × 8 किती, 10वीपर्यंतचे पाडे येतात ना, मग काय येतं हे 9 आणि 4 × 2 म्हणजे किती 8. हां मग 9 × 8 किती, हां 72 डिवायडेड बाय किती 25 आणि हे किती होणार, हां जस्ट 10⁻1 किंवा जस्ट 10 म्हटला तरी चालेल. आता हे डिव्हिजन करा बघू, 72 डिवायडेड बाय 25 सर्वात सोपा पाडा असतोय. केला ते काय होतं, हां 80 2.88 काय पुढं काय × 10 न्यूटन, मग हे 28.8 न्यूटन. बरोबर आहे ना, काय आहे ना ठीक. हां असो. सो हे आलं 28.8 पर्यंत. हां आता काय झाले, 2 सेक्शन्स आपले पूर्ण झाले. आपला FAB किती होता 33.75 न्यूटन, ठीक आहे, आणि FAC आलेला आहे, म्हणजे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन प्रिन्सिपलचा एक पार्ट तरी पूर्ण झाला. काय इंडिव्हिज्युअल आपण फोर्सेस काढलेले आहेत. आता प्रश्न उरला लागणारा जो म्हणजे हा अँगल, हा अँगल लागणार आहे. मग त्यासाठी काय आहे ॲक्च्युली आपल्याला काय लागतं की या फॉर्म्युलामध्ये f² = f1² + f2² + 2f1f2 × cos θ. आपलं रिक्वायर्ड काय cos θ, काय रिक्वायर्ड आहे cos θ रिक्वायर्ड आहे. मग cos θ इथं काढणं पॉसिबल आहे ना, रादर दॅन θ काढण्यापेक्षा, θच्या मागे लागण्यापेक्षा डायरेक्ट cos θच काढूया ना आपण. सो cos θ काय होणार, cos θ म्हणजे काय ॲडजस्टंट साईड डिवायडेड बाय हायपोटेन्यूस, म्हणजे या थीटाच्या ॲडजस्टंट साईड जो असतो म्हणजे ह्या थीटाचा जवळचा हा ॲडजस्टंट साईड डिवायडेड बाय हायपोटेन्यूस. मग ॲडजस्टंट साईड किती आहे 4 आहे आणि हायपोटेन्यूस किती आहे 5. मग cos θ किती होणार तुमचा 4 डिवायडेड बाय 5 म्हणजे हा जो तुमचा 0.8 येतो, ह्याचं डिव्हिजन 0.8 येते. मग आपल्याकडे cos θ आला, ठीक आहे.
ठीक आहे. आता आपल्याकडे F1 आला, म्हणजे FAB आला आहे, FAC आला आहे, कॉस थिटा आला. मग आता हे काढणं पॉसिबल होईल ना, रिझल्टंट फोर्स. रिझल्टंट फोर्स कसा ॲक्ट करणं आता पॉसिबल आहे ना. आपण काय करतोय आता, वेक्टोरियल ॲडिशन करतोय. हे जे दिसतंय ना, हे काय आहे, वेक्टोरियल ॲडिशन आहे. हा वेक्टोरियल ॲडिशनचा फॉर्म्युला आहे. तुमच्या वेक्टोरियल ॲडिशन केल्यानंतर जे रिझल्टंट येणार आहे त्याचा मॅग्निट्यूड असं काढतात. त्याच्या आधी फॉर्म्युला मी देऊन दिला ग्रॅव्हिटेशनच्या वेळी. मग काय केलं आपण, प्रिन्सिपल सुपरपोजिशन इथे वापरलं. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काय केलं, इंडिव्हिज्युअल फोर्सेस काढले आणि त्या दोघांचा आपण वेक्टोरियल ॲडिशन करून रिझल्टंट फोर्स काढले. पार्ट मेन ट्रिक तरी लक्षात आली. हां, मग आधी काय करा, इथपर्यंत लिहून घ्या, हा फॉर्म्युला लिहून द्या आणि हा कॉस थिटा काढा. झालं. ठीक आहे, आता पुढे जाऊया. मग रिझल्टंट फोर्स इक्वल टू किती होणार, FAB² प्लस FAC² ड्यू टू 2 इंटू FAB इंटू FAC इंटू कॉस थिटा. ठीक आहे. मग आता ABची व्हॅल्यू किती आहे, 33.75चा होल स्क्वेअर प्लस ACचं किती आहे, 28.8 होल स्क्वेअर प्लस 2 इंटू 33.75 इंटू 28.8 इंटू कॉस थिटाची व्हॅल्यू किती घेतली आपली, 0.8. हे होणार 0.8. ठीक आहे. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे नेक्स्ट की रिझल्टंट फोर कॅल्क्युलेशन कसं करायचं. आता इथं तुम्हाला लॉग टेबल यूज करायचं आहे. मग किती होणार आहे, पहिला आहे नंबर तसा राहू दे, 33.75चा होल स्क्वेअर प्लस 28.8चा होल स्क्वेअर प्लस हे काय करूया, आधी ह्या दोघांना मल्टिप्लाय करून घेऊ, 2 इंटू 0.8ला
2 इंटू 0.8 म्हणजे किती होणार 1.6. मग हे 1.6 इंटू 33.75 प्लस 28.8 सॉरी इंटू. आता काय करायचं इथं तुम्हाला रिझल्टंट फाइंड आउट करायचा आहे, ठीक आहे. पण डायरेक्टली ह्याचा लॉग घ्यायला जायचं नाही, ह्या सगळ्या टर्मचा लॉग घ्यायला जायचं नाही. परत काय करायचं आहे तुम्हाला ह्याचा लॉग काढून स्क्वेअर काढून परत अँटी लॉग काढायचा, याचं सेपरेट करायचं आणि याचं सेपरेट लॉग काढायचं. लक्षात आलं? या सगळ्यांचं लॉग काढायला जायचं नाही काय करायला, तो वेगळा पार्ट पडतो आहे, तसं येत नाही बरोबर आन्सर. मग काय करायचं आपल्याला की ह्याचा लॉगचा यूज करून स्क्वेअर काढायचा, याचा स्क्वेअर काढायचा आणि यांचा मल्टिप्लिकेशन प्रोडक्ट काढायचं. मग आता काय करूया आपण प्रत्येकाचं फाइंड आउट करूया. आधी एवढं घ्या, मग आपण प्रत्येकाचं फाइंड आउट करूया, जागा नाही मावणार तेवढी. झालं? आता काय करायचं आहे की फाइंड आउट करायचं आहे कशाच्या व्हॅल्यू 33.75चा स्क्वेअर प्लस 28.8चा स्क्वेअर. मग आता 33.75चा स्क्वेअर लिहितात कसं लिहिणार आहे की 2 इंटू कसं असणार आहे लॉग ऑफ 33.75चा होल स्क्वेअर. मग हा पार्ट होणार 2 इंटू लॉग ऑफ 33.75. नंतर 28.8चा स्क्वेअर काढायचा आहे. हा लॉग घ्यायचा आणि लास्टला अँटी लॉग काढायचा आहे परत, जो येईल तो नंबर. सो नंतर 28.8चं पण सेम करायचे प्रोसिजर. 28.8 होल स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू लॉग ऑफ 28.8 आणि नंतरचं उरलं यांचं काय करायचं लॉग ऑफ 1.6 प्लस लॉग ऑफ 33.75 प्लस इथं प्रोडक्ट आहे ना सगळ्यांचं. मग लॉग ऑफ ए बी कसं लिहिलं होतं आपण लॉग ए प्लस लॉग बी लिहिलं होतं ना. मग तो फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. मग हे लॉग ऑफ 28.8. ठीक आहे. मग आता हे किती येते बघू. लॉग ऑफ 33.75 किती येणार. कॅरेक्टरिस्टिक किती येणार पहिल्यांदा. कॅरेक्टरिस्टिक तरी सांगा आधी. कॅरेक्टरिस्टिक 1. नंतर आता सांगा 33चा 75 लॉग किती होतं आहे. 33.75 लॉग तो काय झाला आणि मीन डिफरन्स ॲड केला असतात ते ॲड करून सांगतेस. 5285 डिवायडेड बाय 2 हे किती येतं डिव्हिजन. मग किती होणार 0. सॉरी हे इंटू 2 आहे ना. 2 इंटू 1. किती सांगितले होतेस 5285. हे किती होणार मल्टिप्लिकेशन. एवढा तुम्हाला जेई नीटला कोण वेळ देणार नाही आहे. 3105 3.05 70 काय चाललंय तुमचं. 3.0570. मग आता याचा अँटीलॉग किती येतोय काढा. याचा अँटीलॉग किती येतोय सांगा. किती येतोय हा लॉग किती येतोय सांगा. 5285 की 82. 33चा 75 5282 येतोय की किती येतोय. काय कसं चाललंय तुमचं. ॲडिशन साध्या जमेना झाल्यात. 5282 येतं आहे. 712 कसं व्हायचं. हां लॉग असे सांगायला लागल्यावर कसं व्हायचं. 2 4 जा 2 2 जा 4 2 8 जा 16 कॅरी 1 2 2 जा 4 न 5 2 5 जा 10 0 कॅरी 1 2 1 जा 2 3 3.0564. आता काढायचं किती येतो अँटोलॉग 0.5चा 0.05चा 64 3.0564 किती होतं आहे 1139. ठीक आहे. आणि आता मग डेसिमल पॉईंट कुठं पडणार आहे
हे 3 आहे रे, बार 3 नाही आहे, 3 आहे. 3 + 1 4 डिजिट्स नंतर तुमचा डेसिमल पॉईंट पडणार आहे. 1 2 3 4 कुठून, या साईडवरून 1 2 3 4 डिजिट झाल्यानंतर तुमचा इथं डेसिमल पॉईंट पडणार आहे. सिमिलर प्रोसेस आता आपल्याला कशासाठी करायची आहे, याच्यासाठी. काय येतं 28 8 लॉग सांगा मला, 2 × समथिंग. हां 28चं किती होणार, कॅरेक्टरिस्टिक किती होणार याचं, कॅरेक्टरिस्टिक किती होतं तेवढं तरी सांगा आधी. हां आणि नंतर 28 8 किती येतं आहे, 4 5 9 4. ॲडिशन करून सांगता ना, मेन डिफरन्स नाहीच आहे, विषय संपला. हां आता हे मल्टिप्लिकेशन किती होणार, हे मल्टिप्लिकेशन किती होईल, 2 4 8. हां 2 4 8. हां 2 9 18. कॅरी 1 2 5 10 आणि 1 11. कॅरी 1 परत 2 4 8 ने 9 आणि 2 × 1 किती होणार 2. शाबास. हां आता ह्याचं किती होतं आहे, अँटीलॉग किती येतो आहे, 0.91चा 88. 0.91चा 88. अँटीलॉग काढा बघू, आहे ना समोर, तिकडे गेलं. शाबास, फिर की फिर. 0.91चं 88. ॲडिशन काय आहे ते, मेन डिफरन्स आणि त्याची 8 2 9 4. आणि की आता किती डिजिट्स नंतर येणार आहे, किती डिजिट्स नंतर तुझा डेसिमल पॉईंट येणार, 3 डिजिट्स नंतर. मग ती कुठं, इथं. हां आता लॉग ऑफ काढा, आता फाइंड आउट. तिसरा सेक्शन झाला हा तुमचा, म्हणजे हे झालं. आता 1.6चं लॉग किती येणार, 0.16चा 0 किती येतो आहे बा, 0. हे 1.6चा ज्यावेळी तू लॉग काढतोस ना, हा कॅरेक्टरिस्टिक 0 झाला आणि 16 नंतर 0 आहे. 16चा 0 किती, काय म्हणतोस तुलाच ऐकू रे, 20. हां प्लस लॉग ऑफ 33.75 ऑलरेडी काढला आहे आपण. किती आपला 1.5282 5282 प्लस आणि 28.8चा किती आहे 1.4594. किती होते ॲडिशन, हां किती होणार, पटापट करायचं आहे. 9 8 17 4 21 1 कॅरी 2 किती होणार आहे 9. कॅरी 1 आहे नाही काय 3.1917. आता याचा काय काढायचं आपल्याला, अँटीलॉग. काढा. किती येत आहे 1552 आणि इथे समथिंग. मग करा ना, किती येत आहे. हां आणि डेसिमल पॉईंट किती 4 डिजिट्स नंतर 1 2 3 4. हे काय झालं f² झाला तुमचा. हा तुमचा f² आहे, याच्यावरून f काढायचा आहे. हां तुला काय वाटलं बारका प्रॉब्लेम आहे, बराच वेळ घेते हे. मग काय तर शाबास, विसरलोच. इक्वल टू 2 × log ऑफ 33.75 होय ना.
2 2 जा 4, 6 कॅरी 1 5 0 3 3.065. नंतर मागे काय चालू आहे तुमचं 28.8 होल स्क्वेअर 2 इंटू लॉग ऑफ 28.8. बॉयज मागे काय चाललंय थांब ना अजून अजून दिलेलं नाही आहे मी 2 इंटू 1.4594 2.9188 आणि हे अँटीलॉग 2.9188 किती येणार 8 आहेच तिथं लिहिलेलं लिहून घ्या एवढं. हा तुमचा एफ स्क्वेअर झाला 1555 झाला तो 1555. हा प्रॉब्लेम सहसा बोर्डाला विचारायला कोण जाणार नाही. तुम्हाला डायरेक्टली फोर्स काढायला सांगतील और 2 फोर्सच्या व्हॅल्यू देतील आणि त्याच्यावर रिझल्टंट फोर्स काढायला सांगतील. हा प्रॉब्लेम का दृष्टीनं गरजेचा आहे कारण जेई आणि नीटच्या दृष्टीनं हा विचारतात अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स. फक्त त्यावेळी सिम्पलेस्ट असेल तुमचे. तुम्हाला एवढं कॅल्क्युलेशन त्यावेळी करायला लागेल असं वाटत नाही. ते तुम्हाला बाय हँड किंवा बाय माइंड सॉल्व करता येतील अशा प्रकारे न्यूमरिकल्स देतील तुम्हाला. अजून 1-2 प्रॉब्लेम शिल्लक आहेत ते नेक्स्ट लेक्चरला घेऊया आपण. हे काय झालं तुमचा एफ स्क्वेअर झालेला आहे. ह्याच्यावरून तुम्हाला एफ काढायचा आहे. एफ स्क्वेअर इज इक्वल टू 1555. हे झालं ना. 1555चा स्क्वेअर रूट कसा काढणार आपण की 15.55 इंटू 10⁻². काय केलं मी हे 2 डिजिट्सना इकडं घेतलं मग ह्याला 100 मल्टिप्लाय केलं की आपल्याला हा नंबर येऊन जाईल. हे लिहितोय म्हणजे नक्की काय लिहितोय की 15.55 इंटू 100 15.55 इंटू 100. मग ह्याला जसं लिहितात 15.55 इंटू 10⁻². मग आता आपल्याला ह्याचा स्क्वेअर रूट काढायचा आहे आणि ऑलरेडी तुमच्याकडे स्क्वेअर रूटसाठी आहे फॉर्म्युला. काय येते तुमच्याकडे लॉग टेबल आहे ना. 15चा 55 काढा बघू. दुसऱ्या लॉग टेबलमध्ये स्क्वेअर रूटच्या याच्यात जा. स्क्वेअर रूट 10चा सेक्शन स्क्वेअर रूट नाही का त्यात हां काढा. 10च्या याच्यात 10 to 100 या रेंजमध्ये 15चं 5 ॲडिशन करायचं. 5चा जो कॉलम आहे त्याच्या पुढे +5 3 पूर्ण सांग परत एकदम 3.91943 ॲडिशन करून सांगितलंस ना. हां आलं. हां आता हे 10⁻²चं आहे याचा स्क्वेअर रूट घ्यायचा. काय होणार मग ते 10 म्हणजे काय म्हणतो मी 10⁻²⁻². स्क्वेअर रूट म्हटल्यावर ½ म्हणतात. मग ही टर्म होणार 3.943 इंटू 10. कसं a⁻m⁴ फॉर्म्युला यूज केला आपण. मग ही टर्म होणार 39.43 न्यूटन. हा तुमचा रिझल्टंट फोर्स झालेला आहे. बोर्डाला तुम्हाला 2 मार्क्सच्या क्वेश्चनसाठी इट्स टू मच लेंथ. त्यामुळे डायरेक्टली काय करतील एकतर फोर्स विचारायला सांगतील किंवा 2 फोर्स देतील आणि त्यांचा रिझल्टंट फोर्स काढायला सांगतील. 39 आहे की 59 आहे रे. 39 ना. झालं ठीक आहे. आता हे कसं झालं आपलं ट्रायंगल सांगितलं होतं ना. एक असा हे आपण डायरेक्टली काढलं होतं. हे बघा जर तुम्हाला कोणी स्क्वेअर वगैरे दिला ना जर चुकून कुठल्या एक्झामला स्क्वेअर वगैरे आला तर काय करायचं आहे आपल्याला याच्यावर चार्ज काढायचा. याच्यावरती फोर्स काढायचा. समजा Q1 वर Q2 Q3 आणि Q4. काय करायचं की पहिल्यांदा 2 चार्जेस घ्या.
काय करायचं अशा वेळी की या चार्जमुळे एकटं होणारा फोर्स आणि या चार्जमुळे एक होणारा फोर्स इकडे, या दोघांचा फोर्स काढायचा, यांचा रिझल्टंट काढायचा, नंतर याच्याकडे यायचं. मग काय करणार, हे डिस्टन्स आणि ह्याचा जो फोर्स आहे तो घ्यायचा, आणि मग हा जो फोर्स आला या चार्जमुळं आणि ह्या दोघांचा जो रिझल्टंट फोर्स आहे तो, त्या दोघांची वेक्टर सम घ्यायची. लक्षात येते ट्रिक. काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्हाला स्क्वेअर वगैरे दिला असेल तर काय करायचं, दोन चार्जेसमुळे पहिल्यांदा रिझल्टंट फोर्स काढायचा, त्यानंतर तिसऱ्या चार्जला द्यायचं आणि त्याचा फोर्स काढून रिझल्टंट फोर्स प्लस हा फोर्स या दोघांची वेक्टर ॲडिशन घ्यायची आणि मग तो टोटल तुम्हाला रिझल्टंट फोर्स देतो. मोस्टली काय होतं, जर तुमचा स्क्वेअर वगैरे असेल ना तर ह्या दोघांचा रिझल्टंट फोर्स आणि ह्याचा फोर्स ह्याच्यामध्ये अँगल 0 येतो. काय येतो, अँगल 0 येतो, म्हणजे दोन्ही एकाच डायरेक्शनला असतात. जर शेप वेगळा असेल तर मग थोड्यासा अँगलमध्ये येणार तुमच्या. राहील ना लक्षात? काय थोडा अजून काही एक्सप्लेनेशन करायला पाहिजे, काय कळेल ना? हां, हे एवढे डिफिकल्ट प्रॉब्लेम्स आता नाही विचारणार. जर तुम्ही हायर लेवलच्या एक्झाम्सला गेला तर त्यावेळी तुमचे असे प्रॉब्लेम्स विचारले जाऊ शकतात. हे आता आपण फक्त ट्रायंगलच्या शेपला बघितलं, असं स्क्वेअरच्या शेपला पण विचारतील. एका वेळी दोनच रिझल्टंट फोर्सेस तुम्ही दोन फोर्सेसचे तुम्ही रिझल्टंट फोर्स काढू शकता. ठीक आहे, आज आपण इथं थांबूया. नेक्स्ट लेक्चरला 2 प्रॉब्लेम्स घेऊ, मग पुढचा चॅप्टर स्टार्ट करू आपण.